गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मराठी सत्तेचा उदय या पेपरमधील जो सुरत लूट हा घटक पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण शाहिस्तेखानावरील शिवाजी महाराजांचा छापा आणि शाहिस्तेखानाचा झालेला दिल्लीकडील पलायन या टॉपिकचा आढावा घेतला. आज आपण शिवाजी महाराजांनी गुजरात येथील सुरत शहर जे मोगलांचं मुख्य व्यापारी बंदर होतं, शहर म्हणण्यापेक्षा एक बंदर म्हणून या सुरतचा विकास झालेला होता आणि अतिशय श्रीमंत आणि संपन्न असं हे बंदर होतं. हे बंदर शिवाजी महाराजांनी का लुटलं त्याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आता आपण या प्रमुख कारणांचा आढावा घेणार आहोत की कोणत्या कारणांमुळं शिवाजी महाराजांना सुरत लूट करावी लागली किंवा सुरतेची बेसुरत का करणं गरजेचं होतं, याच्यासाठी कोणती परिस्थिती अनुकूल झालेली होती, कोणत्या समस्या उभ्या राहिलेल्या होत्या शिवाजी महाराजांवरती आणि त्याचं निराकरण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. आता ज्यावेळेस सुरत लुटायची होती त्याच्या अगोदरच काय झालं होतं, शाहिस्तेखानावरचा छापा शिवाजी महाराजांनी टाकलेला होता. मग तो औरंगाबाद मार्गे मोगल बादशाहकडे गेलेलो होता. तर शिवाजी महाराजांचे अजब युद्धतंत्र त्याला कळलेलं होतं, परंतु तो भीतीनं घाबरून म्हणजे भिवून तो काय केलं होतं, माघारी गेला होता. मग अशा पद्धतीच्या खूप मागच्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु आता आपल्याला मुख्य मुद्द्यावरती यावायचं आहे की नक्की का लुटली तीच पाहूया आपण. की त्याच्यामध्ये पहिलं कारण होतं शाहिस्तेखान छाप्यानंतर महाराजांच्या काय हालचाली होत्या. तर महाराजांच्या हालचाली काय होत्या की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसलेला होता की पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन हा शाहिस्तेखान बसलेला होता आणि त्याच्यामुळं स्वराज्याचा विकास खुंटलेला होता आणि पुण्याच्या आसपासचा प्रदेश त्याने बेचिराग करून टाकलेला होता. अशा वेळेस सुद्धा काय झालेलं आहे, शिवाजी महाराजांनी मोगली सत्तेत सुद्धा काय केले आहेत, नंतर धक्के पण दिलेले आहेत. अगदी मग परत वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश विशाळगड व पन्हाळा नंतर त्याने 18 दिवसात जिंकून घेतला. म्हणजे एवढा मोठा त्यांचा किंवा 1663 मध्ये कुडाळ वेंगुर्लेपर्यंतचा पण प्रदेश जिंकून घेतला. तर शाहिस्तेखानाचा हलगर्जीपणा जो झालेला होता त्याच्यामुळं मोगल बादशाहांची जरा अप्रतिष्ठा झाली होती. शिवाजी महाराजांचा नावलौकिक नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येतो. मग स्वराज्याचं मोठं नुकसान झालेलं होतं. तर नुकसान झालेलं भरून काढण्यासाठी जसा शाहिस्तेखानावरचा छापा होता तसाच एक कुठंतरी आता छापा घालावा लागणार आहे. ही जी नुकसान भरपाई आहे ती भरून काढणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, एक विचार केला की आपल्याला सुरतेवरती का हल्ला करू नये, तर ज्यातून आपल्या झालेली स्वराज्याची हानी भरून निघेल हा विचार राजाला करणं गरजेचंच होतं. कारण की तेवढी जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती. तो बदला घेणं त्या कालखंडाच्या अनुषंगानं संयुक्तिक होतं, असं काही वेगळं वाटून घेण्याचं कारण नाही शिवाजी महाराजांच्या धोरणाच्या बाबतीत. कारण की लुटालुटीचे प्रकार त्या कालखंडामध्ये चालतच होते. जर आपण लूट नाही केली शत्रूच्या घरातली तर शत्रू आपल्यावरती आक्रमण करून आपल्याला नेस्तनाबूत करू शकतो. ही त्या कालखंडातली परिस्थिती होतीच. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांनी जर असा भावनिक विचार केला आणि जर तसे राहिले असते तर निश्चितच मराठी सत्तेचा इतिहास हा वेगळाच लिहिला गेला असता. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनाही जशास तसं ठोसास ठोसा असं उत्तर देणं गरजेचं पडलेलं दिसून येतं. स्वराज्यावर लादलेला युद्ध खर्च वसूल करणं हे प्रमुख सुरतेच्या लुटीचं काय होतं, कारण होतं. औरंगजेब बादशाहनं स्वराज्याचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या मराठी सत्तेचा समूळ नाश करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले आणि तो 3 वर्ष लाल महालात राहिला.
आणि आजूबाजूचा मुलूक लुटत होता, जाळपोळ करत होता. आज सुरत लुटलेली दिसते, परंतु शाहिस्ते खानानं मराठी सत्तेची लुटालूट केलेली दिसत नाही. तो पुढे येत नाहीत मुद्दे, परंतु वेगळ्या पद्धतीने तो मांडला जातो. जाळपोळ करत होता. 3.5 वर्ष तो इथं राहिला. प्रदेश उजाड झालेला होता, महसूल वसूल झालेला नव्हता आणि हे एक प्रकारचं युद्ध होतं. आता हे युद्ध झाल्यानंतर त्याचा खर्च जो युद्धामध्ये हारतो त्यांनी तह करायचा असतो आणि तहामध्ये जो हारलेला आहे त्यांनी काय करायचं असतं, जिंकलेल्याला तो युद्ध खर्च द्यायचा असतो आणि अधिकचा प्रदेश द्यायचा असतो. असा एक अलिखित नियम होता युद्धशास्त्रात. परंतु हे युद्ध शिवाजी महाराज स्वतः खेळायला गेलेले नव्हते. शाहिस्ते खान स्वतः युद्धासाठी आलेला होता आणि तो हारलेला होता. मग हा जो प्रचंड युद्ध खर्च आहे तो मागायला गेलं तर काय औरंगजेब बादशाह देणार नव्हता, याची जाणीव महाराजांना होती. म्हणून त्यांनी काय केलं की अशा पद्धतीचं उत्तर द्यावं लागेल की मोगलांचं शहर लुटून हा युद्ध खर्च परस्पर वसूल करावा लागेल. याच्यामुळे काय झालं होणार होतं की शिवाजी महाराजांची झालेली स्वराज्याची हानीही भरून निघणार होती. जेव्हा त्यांनी लुटालूट सुरू केली त्याच वेळेस महाराजांच्या मनामध्ये निर्णय आला, जर आज आपण कोणावरती लूट किंवा लुटालूट करत नाही, परंतु जर आपल्या प्रदेशावरती कोणतं लुटालूट करत असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तसंच ठोसास ठोसा असं उत्तर दिलं तर आपलं स्वराज्य टिकल, वाढीस लागेल. नाहीतर कोणीही येऊन आपल्या प्रदेशाचे लचके तोडल, याची जाणीव महाराजांना झाली होती. जर काही एकदा आपण अशा पद्धतीची परतफेड करून दिली मोगलांना तर मोगल सुद्धा निश्चितच आपल्या वाटेला जाणार नाहीत आणि गेले तर परिणामांची जाणीव किंवा परिणामांचा विचार करूनच जातील. आणि जर शिवाजी महाराजांनी असं नसतं केलं तर दुसरा एक परिणाम झाला असता त्याचा की इतर कोणतेही परकीय किंवा इतर कोणताही बादशाह राजे काय करू शकत होते, शिवाजी महाराजांना ते हल्ले करू शकत होते आणि शत्रूवरती जरब बसणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं असतं. म्हणून शिवाजी महाराजांना हा जो काही लूट आहे किंवा ही जी मोहीम आहे ती काढणं गरजेचंच होतं. अशा पद्धतीने आपण पहिलं कारण पाहिलं. याच्यानंतर सुरत लुटीचं दुसरं कारण पाहूया आपण, मोगलांचा सूड घेऊन त्यांना धडा शिकवणं. आता जसं शाहिस्ते खानात पुण्यात राहिला, पुण्यापासून सातारा रहमतपूरच्या प्रदेशात सुद्धा त्याने धुमाकाळ घातलेला होता. रयतेवरती अन्याय अत्याचार केला होता, क्रूर कत्तली सुद्धा केलेल्या होत्या, वतनदार किल्लेदार यांना फितवण्याचाही प्रयत्न केला होता. तर जर असल्या मुघलांच्या माजोरीपणास मर्यादा राहिली नव्हती तर मग कुठंतरी विचार करणं गरजेचं होतं. या गोष्टी महाराजांच्या मनाला खूप लागल्या. शाहिस्ते खानावरील छापा तर यशस्वी झालेला होता. जसा त्यांनी आपल्या प्रदेशावरती येऊन आपल्याच राजधानीत येऊन राहिला आणि आपला प्रदेश लुटला, तसाच आपण त्याच्याही प्रदेशामध्ये जाऊन राहायचा आणि त्याचा प्रदेश लुटायचा. जरी आपण नाही केलं, त्याला हा धडा नाही शिकवला तर काय होऊ शकतं की त्यांच्या मनामध्ये आपली दहशत निर्माण होणार नाही. म्हणून मोगलांचा सुद्धा सूड घेणं, जसा त्यांनी आपला सूड घेतला तसा आपण सुद्धा काय करावं लागेल की त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्या एवढं काय करावं लागणार आहे, आपल्याला काम करावं लागेल. जसं मराठी सत्तेच्या प्रतिष्ठेला स्वराज्याला धक्का लागला तसाच त्याला जर धक्का द्यायचा असेल तर काय करावं लागेल, त्यांचं जे आर्थिक नाक आहे ते नाकच कापावं लागेल, तरच त्यांना काय होईल, त्यांच्यावरती दहशत बसेल. याची जाणीव महाराजांना झालेली होती. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा ही सुरत लुटलेली दिसून येते. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सुरत लुटीसाठीचा जो संयुक्त मुद्दा आहे की लुटणं आणि लूट खरंच मिळणार होते का. आणि लुटीचं प्रमुख कारण म्हणजे ती सुरतेमध्ये प्रचंड संपत्ती होती आणि ती संपत्ती हस्तगत करायची. तर 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मोगल सत्ता खूप विकसित झालेली होती, त्याचा अत्युच्च कळस गाठलेला होता विकासाचा. त्यामुळे निश्चितच उद्योग, व्यापार, अंतर्गत महसूल, परदेशी व्यापार याच्यातून काय झालेलं होता, एक प्रकारचं श्रीमंत झालेलं होतं मोगल साम्राज्य. आणि मग त्यांचे व्यापारी वर्ग होते आणि ते मुख्य ठिकाण त्यांचं काय होतं, सुरत होतं. खरं तर शहर नव्हतं तर बंदर होतं. या बंदरातून परदेशी व्यापार चालायचा. पर्शियाला आफ्रिकन देश असतील, अरबी देश असतील, युरोपियन देश असतील, यांच्याद्वारे काय व्हायचं, सुरतेतून व्यापार चालायचा. आणि त्या सगळ्या सुरतेच्या त्या प्रदेशातल्या व्यापाऱ्यांचं नेतृत्व किंवा नियंत्रण हे मोगल बादशाहकडे होतं. आता त्या काळचं हिंदुस्थानचं प्रवेशद्वार म्हणून पण ते ओळखलं जायचं. खरं तर ते मोगलांच्या आर्थिक राजधानी म्हणून त्याचा नावलौकिक होता. एवढं या बंदराचं सालाना उत्पन्न होतं की 12 लक्ष रुपये सालाना उत्पन्न होतं. कशामुळे होतं
तर हे व्यापाराचा दृष्टिकोन पण पाहिला आपण. आणि भारतातील जी काही मुस्लिम आहे ते मक्केस हातच्या पवित्र ट्रेस याच बंदरातून जायचे. मग या बंदरातून हिरे, मोती, सोने, जडजवाहीर, हस्तिदंत, रेशीम, अत्तर यांचा व्यापार चाले. जगातील श्रीमंत लोक तिथे राहत होते. आता कोण कोण होते श्रीमंत लोक? बहरजी बोहरा, सय्यद शहीद बेग, हाजी सय्यद बेग, मुल्ला अब्दुल जाफर इत्यादी व्यापारी नवकोट नारायण तिथे राहत होते. त्यावेळेची संकल्पना श्रीमंतांना नवकोट नारायण हा वाक्प्रचार होता. याशिवाय जैन, मुस्लिम, बोहरी, पारशी, बलुची, अरब, इंग्रज, डच सगळे व्यापारी त्या ठिकाणी राहत होते. असं सर्व समावेशक व्यापारी ठिकाण कोणतं होतं? तर सुरत होतं. म्हणूनच ही सुरतेमध्ये प्रचंड संपत्ती होत्या. ह्या परकीयांच्या वखारी होत्या आणि वखारीच काय करणार होत्या? ह्या शिवाजी महाराजांना ह्याच लुटायची होत्या आणि मोगलांची शहरही लुटायची होती. या संपत्तीचं प्रचंड आकर्षण होतं. साहजिकच या शहरावर दाट टाकून तिथली संपत्ती हस्तगत करणं हे संयुक्तिक वाटत होतं महाराजांना. म्हणून त्यांनी काय केलं? ही संपत्ती जर आपल्याला लुटायची असेल तर काय करावं लागेल? त्यांच्यावरती आक्रमण करावं लागेल. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी सुरत लुटीचे हे प्रमुख कारण सांगितलं जातं. आता ही अजून एक महत्वाचं कारण आहे याच्यामध्ये की ही लुटण्यासाठी परिस्थिती पोषक होती का? तर तशी होती, कारण की सुरतेची दुबळी व्यवस्था होती. संरक्षण व्यवस्था काय होती? अतिशय कमजोर होती. अशा कमजोर व्यवस्थेचं शहर लगेचच्या लगेच कमी धोक्यामध्ये काय करता येऊ शकतं? आपल्याला लुटता येऊ शकतं. आता सुरत शहर तापी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरती होतं. समुद्र किनाऱ्यापासून 10 मैल आत वसलेलं होतं. फक्त 10 मैल अंतर फक्त होतं. आणि या शहराचा विस्तार औरस चौरस 4 मैलाच होता. त्या काळी सुरतेची लोकसंख्या 2 लाखापर्यंत होती. असं एक छोटंसं शहर होतं. परंतु सुरतेच्या जर एक भक्कम किल्ला होता. मात्र हे शहर उघडच होतं. या शहरामध्ये नैसर्गिक अशी कोणतीही भक्कम अशी तटबंदी नव्हती, संरक्षण व्यवस्था नव्हती. एवढं मोठा प्रचंड श्रीमंत शहर, परंतु त्याची संरक्षण व्यवस्था काय होती? अतिशय दुबळी कमजोर होती. या सुरत शहराभोवती एक खंदक होतं, पण तेही मातीने भरून गेलं होतं. खरं तर ते खंदकामध्ये पाणी भरायचं असतं, जेणेकरून ते किल्ल्यातून काय होऊ शकतं की शहराचं संरक्षण करता येऊ शकतं. परंतु त्या संरक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष होतं. आणि या संरक्षणासाठी बादशाहने काय झालं तर फौजदार म्हणून एका इनायत खान नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती. आता हा इनायत खान अतिशय स्वार्थी, भ्रष्टाचारी होता, अप्रामाणिक होता आणि भ्याड होता. त्यानं बादशाहच्या संरक्षणासाठी 500 स्वार शिबंदी ठेवलेली होती. म्हणजे त्या सुरत लुटीसाठी फक्त 500 स्वार शिबंदी ठेवली होती. पण इनायत खानाने स्वार पण नेमले नव्हते. आणि स्वार न नेमताच तो काय करायचा? कागदोपत्री खोटी कागदपत्र दाखवून काय करायचा? त्यांचा पगार तर तो वसूल करायचा, तो त्यांना न जाता काय करायचा? स्वतःच्या खिशामध्ये घालायचा. या सगळ्या इत्यंभूत माहिती महाराजांनी काढून घेतलेल्या होत्या. आणि ही सगळी परिस्थिती पाहता सुरत लुटण्यासाठी अनुकूल आहे असं त्यांचं मत बनलं. आणि असा कोणता फारसा तिथं प्रतिकार पण होणार नव्हता आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्राणहानी पण होणार नव्हती, जीवितहानी कमी होणार होती. सहजासहजी शहरात प्रवेश मिळणार होता आणि सहजासहजी लूट करण्यासारखी संरक्षण व्यवस्था होती. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटीचा जो काही निर्णय होता तो घेतलेला होता. अशा पद्धतीने काही कारण त्याला कारणीभूत ठरलेली आहेत. त्यातलं हे कारण असलेलं दिसून येतं. ओके, सुरत लूट करण्यासाठी कारण पोषक अशी विविध कारण पोषक ठरत होती. त्यातलं हे एक कारण असलेलं दिसून येतं. याच्यानंतर पुढचं जे कारण आहे, औरंगजेब बादशाहची नाचक्की करायची. आता सुरतेतील प्रचंड संपत्ती मिळवणं तर हा शिवाजी महाराजांचा हेतू होताच. त्याशिवाय बादशाह ज्या ऐटीत मिरवत होता, मोगल साम्राज्याचं जे नाव होतं ते धुळीस मिळवण्यासाठी भारतामध्ये तर कुणी प्रयत्न केलेला नव्हता एवढा मोठा प्रचंड. तो प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि तो शिवाजी महाराजांनी केला. जर बादशाहची नाचक्की करायचं असेल तर हे सुरत हे जे औरंगजेब बादशाहच्या साम्राज्यातील महत्वपूर्ण शहर आहे ते लुटूनच काय करणार नाही. आपल्याला व्यापारी केंद्रच लुटलं तर निश्चितच त्याची नाचक्की होईल. साम्राज्याचं एक ते नाक होतं आणि जर अशा नाकावरतीच आपण ठोसा दिला तर ते निश्चित रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपोआपच काय होणार आहे? हिंदुस्थानभर शिवाजी महाराजांची ख्याती पसरणार होती आणि बादशाहची नाचक्की होणार होती. असा कोण वीर आहे, असा कोण शूर आहे जो बादशाहची नाचक्की करतोय, बादशाहचं नाक कापतोय? तर ते महाराष्ट्रातील मराठी सत्ता होती आणि त्याचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं.
अशा पद्धतीनं महाराजांनी काय केलं, सुरत लुटीचं नियोजन केलं. आता योग्य पार सुद्धा पाडलं. म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तृत्व किंवा शिवाजी महाराजांची ख्याती ही अजरामर झालेली दिसून येते. शिवाजी महाराजांविषयी आख्यायिकाही पसरलेल्या होत्या. ते कुठंतरी गायब होतात, कुठून तरी उगवतात, असे काही जादुई किमया करतात. अशा पद्धतीचा काय झाले होते आख्यायिका त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांविषयी पसरल्या होत्या. म्हणजे या अलौकिक बुद्धिमत्तेच्या, अलौकिक कार्यकर्तृत्वाच्या काय असतात, ही एक प्रकारची पोचपावती असते अशा आख्यायिका. म्हणजे कारण की अशी असामान्य काम करणं हे सोपी गोष्ट नव्हती. अतिशय महत्वपूर्ण शहर असलेलं त्या शहरावरती लूट करणं आणि लुटीनंतर होणाऱ्या परिणामांना सुद्धा तसंच सामोरं जाणं याची जाणीव शिवाजी महाराजांना होती किंवा त्याच्या परिणामांची सुद्धा जाणीव होती. परंतु त्याला तोंड देणे एवढं आपण सक्षम आहोत एवढी जाणीव त्यांना आतापर्यंत केलेल्या कार्यकर्तृत्वातून, त्यांनी केलेल्या घडामोडीतून झालेली होती. कारण की महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या सत्तेला शह देणं ही एवढी साधी सोपी गोष्ट राहिलेली नव्हती. कारण की महाराजांचा पण लौकिक, महाराजांचं पण स्वराज्य तसंच विस्तारत होतं आणि या विस्तारलेल्या स्वराज्यावरती एकदम घात करणं, एकदम हल्ला करणं हे मोगली सत्तेचं काम नव्हतं. उत्तरेकडे सपाट मैदानी प्रदेशावरती समोरासमोरच्या लढाईमध्ये विजय मिळवण्यापेक्षा या घाटाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये लढून युद्ध जिंकणं खूप अवघड होतं आणि त्याची युद्धनीतीचा चांगलाच अभ्यास महाराजांनी केलेला होता. भल्या भल्या सैन्यांना गारद करून शिवाजी महाराजांनी पाठवलेलं होतं. त्याच्यामुळं त्यांचा आत्मविश्वास तेवढाच वाढलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी कोणतीही मनामध्ये किंचितही किंतु न ठेवता त्यांनी काय केली, सुरत अतिशय नियोजन पद्धतीनं लुटली. अशा पद्धतीनं ही बादशाची नाचक्की करणं अतिशय गरजेचं होतं हे त्यांना जाणवत होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटीमधले काय केलेलं आहे, एक विचार ठेवून सुरत लुटलेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे युरोपियन व्यापाऱ्यांची मगरुरी कमी करायची. आता सुरतेमध्ये भरपूर युरोपियन व्यापारी होते. आता त्या कालखंडामध्ये कोण प्रमुख होते जास्त? इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या व्यापारी होते. आणि फक्त व्यापार करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर ते काय करायचे, स्थानिक राजकारणामध्ये जरा लुडबुड करायचे. म्हणजे फक्त व्यापार करण्या आल्याने राज्यकर्ते झाले याची चाहूल जर सर्वात प्रथम कोणाला लागली असेल या भारतामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांना झालेली होती. कारण की व्यापार करणारी लोक कधीही राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय नियोजनामध्ये कोणाचे हस्तक्षेप करत नाहीत. परंतु ते काय करायचे, हस्तक्षेप करत असलेले दिसून येत होते. आणि ब्रिटिशांना जर कुणी ओळखलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. आणि ते लुडबुड करून एकमेकांना मदत करायचे, एकमेकांमध्ये संघर्ष लावायचे आणि एकमेकांची काटा काढण्यासाठी कुणाला तर दुसऱ्या जो कमजोर आहे त्याला मदत करायची आणि एखाद्या शक्तिशाली सत्तेचा काय करायचे, ते बिमोड करायचे. याच्यासाठी फोडा आणि जोडाची नीती त्यांनी वापरलेली दिसून येते. ज्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेळेत अडकले होते ना, तो अनुभव महाराजांना आलेला होता. काय तर इंग्रजांनी काय केलं, सिद्धी वेढा पडला होता पन्हाळ्याचा. त्यावेळेस तोफानी दारुगोळा पुरवण्याचं काम शिवाजी महाराजांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी काय केलं, ते सिद्धी तोफानी दारुगोळा पुरवलेले. तर इंग्रजांप्रमाणेच फ्रेंच आणि डच, पोर्तुगीज वागत होते. जेव्हा महाराजांनी राजापूर लुटलं ना, त्यावेळेस ते सुद्धा मोठ्या मगरुरीने राहत होते, वागले होते शिवाजी महाराजांची. त्यांची कठोर शिक्षा महाराजांनी त्यांना देणं गरजेचं होतं. जर नाही दिली तर यांचा हस्तक्षेप असाच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत राहणार होता. आणि एवढ्या परकीय सत्ताधीशांना काय करणारे, त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं होतं. कारण की मराठी सत्ता काही लेचीपेची सत्ता नाहीये, हे काय आज उगवलेली सत्ता नाहीये. हे एवढं सुसंघटित राज्य करणारी सत्ता आहे, ज्याचा निश्चितचपणे काय झालेलं आहे, सुरत लुटीनंतर या पाश्चात्य व्यापाराने धसका घेतलेला दिसून येतो. खूप महत्वपूर्ण म्हणजे काम होतं शिवाजी महाराजांचं. आणि या लुटीनंतर मराठी सत्तेची दहशत त्या युरोपियन लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. का तर झालीच होती. एवढं कार्यकर्तृत्व शिवाजी महाराजांनी उभा करून ठेवलं होतं आणि मराठी सत्तेचं नाव हे अखंड भारतामध्ये पसरलेलं होतं आणि त्याची दहशत सुद्धा त्यांनी घेतली होती. आणि निश्चितच परत मराठी सत्तेनं अखंड भारताचं नेतृत्व केलेलं दिसून येतं. याच शिवाजी महाराजांच्या आत्मविश्वासाने, याच शिवाजी महाराजांच्या नावलौकिकाचा फायदा नंतरच्या राज्यकर्त्यांना झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं विविध कारणांचा आढावा घेता, विविध पार्श्वभूमींचा आढावा घेता काय झालेलं होतं, शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटलेली होती त्याची ही संयुक्तिक अशी कारणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. कोणाला जरी काही कारणं समजलेली नसतील
तर आपण निश्चितपणे थोडासा परत एक रिव्ह्यू घेतला तरी हरकत नाहीये असं मला वाटतंय. याच्यामध्ये आपण काय आहे की शाहिस्ते खान छाप्यानंतर महाराजांनी हालचाली काय काय केल्या याचा आढावा आपण घेतलेला दिसून येतो. त्याच्यानंतर स्वराज्यावर लादलेला युद्ध खर्च वसूल करण्यासाठी काय केलं होतं, शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली होती. मोगलांचा सूड घेणं सुद्धा हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख हेतू असलेला दिसून येतो. आणि सुरतेतील प्रचंड संपत्तीची ख्याती ही अख्ख्या भारतभर होती. ती लुटणं शिवाजी महाराजांना काय वाटत होतं, संयुक्तिक वाटत होतं, कारण की तेवढे संपत्तीचं आगारच ते होतं आणि त्या आगारावरतीच हल्ला करणं संयुक्तिक असल्याची म्हणजे पक्की खात्री महाराजांची झाली होती. म्हणून त्यांनी ते सुरतीकडे त्यांना आकर्षलं गेलं, हे त्याचं प्रमुख कारण आहे. त्याच्यानंतर सुरतेची दुबळी संरक्षण व्यवस्था सुद्धा त्याला कारणीभूत होती. म्हणजे सुरत एवढं मोठं व्यापारी ठिकाण होतं, परंतु त्याच्या एवढ्या व्यापारी ठिकाणाची तेवढी महत्वाची तेवढ्या पद्धतीनं काय केली नव्हती, त्याची संरक्षण व्यवस्था केलेली नव्हती, हे त्यांनी जाणलेलं होतं. नंतर औरंगजेब बादशाहची पण नाचक्की करायची. जशी आपल्या नाकावरती येऊन राहिलेला होता आपल्या स्वराज्यामध्ये तो शाहिस्ते खान, तसंच काय करायचं आपल्या सुद्धा त्याच्या शहरामध्ये जाऊन ती लुटायची या आणि त्याच्यातून त्याची नाचक्की होणार होती, हे जाणवत होतं म्हणून महाराजांना. म्हणून त्यांनी सुरत लुटण्याचं ठरवलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर युरोपियन व्यापारी सुद्धा अतिशय मगरुरीनं वागत होते आणि त्यांना त्यांची जागा दाखवणं सुद्धा गरजेचं होतं. अशा एक ना अनेक कारणांमुळे काय झालेलं होतं, शिवाजी महाराजांनी सुरत लुटीचा निर्णय घेतलेला होता आणि तो अतिशय यथायोग्य पद्धतीनं काय केला होता, राबवलेला होता किंवा तो नियोजित पद्धतीने पार पडलेला होता. त्यातून त्यांचं गुप्तहेरांचं जे कौशल्य होतं ते खूप महत्वपूर्ण होतं. कारण की शिवाजी महाराज ज्यावेळेस अफझल खान किंवा नंतर शाहिस्ते खान ज्यावेळेस स्वराज्यामध्ये होते तेव्हाच ते विचार करत होते की कशा पद्धतीने सुरत लुटायचे. अगदी 9 ते 10 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, ही सुरत लुटण्याचं नियोजन करून वाटचाल केलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण ही सुरत लुटीची कारणे पाहिलेली आहेत. तर प्रत्यक्ष सुरत कशी लुटली आणि शिवाजी महाराजांनी काय तयारी केली हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे परिणाम काय झाले किंवा सुरत लुटीतून शिवाजी महाराजांना काय मिळालं आणि काय मिळवलं आणि स्वराज्य कसं वाढीस लागलं याचा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. जर याच्यामध्ये कोणाला निश्चित काय अडचणी असतीलच तर अगदी न घाबरता कमेंट बॉक्समध्ये आपल्याला प्रश्न विचारा. याच्यावरती आणखीन एक लेक्चर घेण्यात येईल, हे लक्षात घ्या. जर तुम्ही प्रश्न विचारले तरच त्याच्यावरती अजून डिस्कशन होईल. हे आपलं ऑनलाईन कम्युनिकेशन आहे, कारण की गुगल मीट झूमद्वारे आपण तर घेऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे तेवढ्या सुविधा नाहीत विद्यार्थ्यांकडे. हा विचार करताच आपल्या महाविद्यालयाने काय केलेला आहे, हा निर्णय घेतलेला आहे की आपण या यूट्यूबच्या माध्यमातून कधीही आपल्याला लेक्चरचा ॲक्सेस करता येऊ शकतो, म्हणून हे लेक्चर आपण ठेवलेलं आहे. तर आपल्याला निश्चितच हे समजलं असेल असं गृहीत धरतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.